आऊसाहेब, राजांना मुघली छावणीत जुळवून घेणं आणि जमवून घेणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय असं वाटतं. राजे आणि दिलेर खानात काहीतरी वाद झाल्याचं ऐकण्यात आलंय. हानाजी पंत, राजे वादळ आहेत, वादळ. आणि या वादाला कोंडून ठेवण्याचा मूर्ख चाळा तो दिलेर खान करू पाहतोय. त्याला तो फटका बसणारच. तसंही या तहामुळे राजांची मनस्थिती बिघडलेली आहे. त्यात या पाताळ यंत्री दिलेर खानाची हाजी हाजी करण्यास राजांचं मन मानणार नाही. त्यामुळे हा झगडा. परंतु आऊसाहेब, हे सर्व करण्यामागे राजेंचा काही मनसुबा? पंत, इतिहासाची पुनरावृत्ती होते. माणूस स्वतःच किती हुशार समजला तरी कुठेतरी चूक करतोच. म्हणजे आऊसाहेब, आपण कोणाबाबत बोलत आहात? राजेंची चलाखी ना मिर्झाच्या ध्यानी आली ना दिलेरच्या. दिलेर आणि दाऊद मधला झगडा तुम्ही जाणताच. त्यावेळी वातावरण निवळावं म्हणून मिर्झाने दाऊद खानास दिलेर पासून लांब ठेवलं. त्याच्यावर वेगळी जबाबदारी सोपवली. त्याच गोष्टीची पुनरावृत्ती राजेंच्या बाबतीत होईल. राजेंना दिलेर पासून दूर करण्यासाठी त्यांच्यावर वेगळी जबाबदारी सोपवली जाईल. त्यामुळे काही काळासाठी का होईना राजे स्वतःची मान मुघली जोखाडातून सोडवून घेऊ शकतील. परंतु कोणती जबाबदारी आऊसाहेब? मिर्जा जी, आपने उस सेवा को इतना सर पे क्यों चढ़ा रखा है? हम ये बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे। आखिर उस काफर को इतनी सहूलियत क्यों? वो मुगलिया सल्तनत का मातहत है, उसे हमारा हुक्म मानना ही होगा। वो अपनी मनमर्जी नहीं चला सकता। शांत हो जाइए खान साहब, इस बात पर इतना गुस्सा हो रहे हैं? आपने उसे विजापुर की छावनी छोड़ के वापस आने की इजाजत कैसे दी? क्या इसके बाद के सारे फैसले अब आप खुद ही लेंगे? उसने छावनी किसके इजाजत से छोड़ी? आपके। और इतना सब कुछ होने के बाद भी आपने कुछ नहीं किया, उसे जाने दिया। क्यों मिर्जा जी? मुझे जवाब चाहिए इसका। खान साहब, हमने सिवा को सिर्फ छावनी छोड़ के जाने की इजाजत दी थी। पडाला किले की मुहिम तो उसने खुद मांग ली थी और आपने उसे वो दे दी। खान साहब, ठंडे दिमाग से सोचिए। शिवाजी राजा और उसकी फौज हमारे तरीके से नहीं लड़ सकती, लेकिन उनके तरीके से लड़कर अगर पडाला किले पर फतेह पाई जा सकती है तो इसमें हमारा ही फायदा है। मिर्जा जी, आपको उस काफर भगोड़े सिवा पर कुछ ज्यादा ही यकीन है। सौंपी हुई जिम्मेदारी को जो ठीक से निभा नहीं सकता, उस पर इतना एतबार क्यों? ऊपर से आपने उसे पन्हाला की मुहिम पर भेज दिया। उसने मुहिम मांग ली और आपने बिना सोचे समझे उसको वो सौंप दी। मिर्जा जी, उसे ये सौंपने से पहले सोचना तो था कि इस मांग के पीछे उसकी कोई चाल हो सकती है। अभी भी हमारी मानिए, हमारी ओर से किसी एक जाबाज को भेज दीजिए उस सीवा पर नजर रखने के लिए। ना खान साहब, ये मुमकिन ना है। ये मुहिम शिवाजी ने खुद मांगी है। वो अपनी जिम्मेदारी चौखी निभावेगा। नहीं मिर्जा जी, नहीं। आपको हमारी ये बात माननी ही होगी। हमारी ओर से किसी एक जाबाज को आपको शिवा पर नजर रखने के लिए भेजना ही होगा, वरना हम। ठीक है खान साहब। उग्र सिंह जी, हुकुम। शिवाजी की इस पन्हाला मुहिम में शिवाजी के साथ आप जाएंगे। जी। आऊसाहेब, लय वंगाळ खबर आहे. पन्हाळगडावर राजे चालून गेले, तिकड मारा बी केला.
पर गड काय पडला नाही आऊसाहेब. असं कसं होईल बहिर्जी? राजांच्या शमशेरीत शिकस्त माहित नाही, फक्त शास्त्र माहिती आहे. ते असं असताना झालंच कसं? असं झालं कारण नेतोजीराव वेळेत पोहोचलेच नाहीत. म्हणजे आऊसाहेब, आदिलशाहीचा मुलूक मारण्यासाठी निघण्या अगोदर राजांनी नेतोजीरावांनी समदा मनसुबा सांगितला. त्यानुसार राजा आघाडीवर राहणार, गनिमावर तुटून पडणार. आणि एकदा का गनिम तावडीत आला की नेतोजीरावांनी पिछाडीवरनं हल्ला करायचा असं ठरलं. ठरल्यानुसार राज गनिमांना जाऊन भिडले बी, पण पिछाडीवर नेतोजीराव वेळेत पोहोचलेच नाहीत. त्यामुळे राजासनी माघार घ्यायला लागली आणि ही माघार राजांच्या जिवारी लागली. तर राजा चिडून इशाळगडाकडे निघून गेले. पन्हाळा हा राजेंच्या आवडत्या गडांपैकी एक. ह्याच गडावर 18 महिने राजे कोंडून पडले होते. हा करवीर, महालक्ष्मीचा सिंह, आदिलशाहीच्या जासातून सोडवण्यासाठी राजेंनी मनसुबेबाज धडक दिली. परंतु राजेंचा मनसुबा फसला. परंतु आमच्या एक गोष्ट ध्यानी येत नाही. पन्हाळा हा राजांच्या हाताखालचा किल्ला. किती बुरुज, किती तटबंदी, चोरवाटा किती, शिबंदी कुठे कमी आहे आणि कुठं हमला केला तर प्रतिकार कमी होईल याची इत्यंभूत माहिती असताना राजांचा पराभव झालाच कसा? आजवर राजेंनी आपल्या समशेरीच्या आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्य बलाढ्य केलं. रणांगणावर शौर्य गाजवण्यासाठी लागते ती मनगटातील ताकद आणि उरातील उमेद. राजेंच्या मनगटातील ताकदीबद्दल कोणीही शंका घेऊ शकत नाही. मात्र इतकी वर्ष स्वतःसाठी गड जिंकल्यावर आपल्याच हाड वैरी मुघल सत्तेखाली लढण्याची वेळ आली राजेंवर. तेव्हा त्यांची उमेद कच खात असेल. म्हणून ही शिकस्त. आऊसाहेब, फक्त हेच कारण आहे की अजून काही? गुस्ताखी माफ हो जापना, लेकिन आप नाराज लग रहे हैं। खामोश! ला हौल वला कुव्वत। एक मुहिम पे कामयाबी हासिल हुई नहीं कि दूसरी नामुराद हो जाती है। हमें लगा था कि मिर्जा राजे ने सिवा को इस मुहिम में शामिल करके बड़ा अच्छा काम किया है। आली आदिल का तो सिवा भी दुश्मन है, तो उसको शिकस्त देने के लिए सिवा जी जान से लड़ेगा। मरहट्टे कटेंगे और हमें फतेह हासिल होगी। लेकिन हमारा अंदाजा गलत निकला। यह जंग कुछ लंबी खिंचती चली जा रही है और हमारे हाथ क्या लगा? कुछ भी नहीं। और खर्चे भी बढ़ रहे हैं जापना। मिर्जा राजे को चेतावनी देनी होगी, कड़ी चेतावनी। उनके कहने पर हमने सिवा को इस मुहिम में शामिल किया, उन पर भरोसा किया। हमें हासिल क्या हुआ? मिर्जा राजे को फरमान भेजना होगा। जिस चीज से कोई मुनाफा नहीं, उसकी सरमायाकारी करने की जरूरत नहीं। खत्म कर दो सिवा को। क्षमा गणी राजा जी, आपके मुल्क में आपकी हार हो रही है। ये बात मुगल छावनी में हजम ना होवे। गुस्ताखी माफ राजा जी, लेकिन
दिलेर खान और उसके सलार ऐसा बोले हैं कि ये सब आपकी चाल हुए। नाही उग्रसेनजी, आपण राजपूत ज्याप्रमाणे दिलेल्या शब्दाला प्राणांत पलीकडे मानता, त्याचप्रमाणे आम्ही क्षत्रिय मराठे सुद्धा दिलेला शब्द पाळतो. परंतु पन्हाळ्याच्या बाबतीत आमचा अंदाज फसला. आमचा कयास होता की पन्हाळ्याचे पहारे बेसावध असतील आणि आमच्या पहिल्या धडकेतच पन्हाळा आमच्या पायाशी लोळण घेईल. आम्ही आघाडीवर असू, पिछाडीवरून नेतोजीराव मदतीला येतील. परंतु आमचा प्रयत्न फसला, साफ फसला. राजा जी, वहां पर हुकुम भी बड़े परेशान है। अगर आपको ऐसे ही शिकस्त मिलती रही तो आलमगीर नाराज हो जाएंगे और आपका जो भरोसा हुकुम ने बादशाह को दिया है वो भरोसा टूट जाएगा राजा जी। सरलष्कर नेतोजीराव पालकर समयास कैसे पावला नाही. स्वतःला सरसेनापती म्हणवता आणि बेजबाबदार वर्तन करता. जबाब द्या नेतोजी. माफी द्या आमासनी, पण आमासनी 8 प्रहाराचीच देरी झाली. तरी बी एवढी का कवतायसा? डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? युद्ध प्रसंगी क्षणाचा विलंब सुद्धा विनाशकारी ठरतो, ठाऊक नाही तुम्हाला? केवळ तुमच्या दिरंगाईमुळे आपले 800 मावळे खर्ची पडले. याला जबाबदार कोण? ह्या समजास आम्ही जबाबदार ना? एकटा यायचं असतो तर कवाचाच आलो असतो, पण फौज चाला नको वय. बस करा नेतोजीराव. सरसेनापतींच्या तोंडी ही असली कारण शोभत नाहीत. स्वतःच्या वेळकाढूपणाचं खापर फौजेवर फोडता. राजांच्या हुकमाचा उपमर्द करता. कोण राज? कुठलं राज? तुम्ही राज होता तोवर फौज लढली, अगदी जीवाचं रान करून लढली. तुम्ही आता राजा आहे वय? तुम्ही बादशाचं सरदार आहेसा आणि सरदार असणी सेनापती असतो या वय. तेव्हा जरा सबुरीनं ना. आता तुम्ही राज आणि ना आम्ही कुणाचं सरसेनापती. खामोश. दगाबाज. घरासोबत फिरणाऱ्या वाशांची गरज नाही आम्हाला. चालते व्हा. आम्ही मस्तक मारण्याआधी निघून जा आमच्या नजरेसमोरून. ये गुस्सा लोगों को नादानी में गलत फैसले लेने को उकसाता है राजा जी। आऊसाहेब, घात झाला आऊसाहेब. पन्हाळगडावर नेतोजीराव येळेत न पोहोचल्यामुळं राजांनी तिखट शब्दांनी कान उघडणी केली त्यांची. त्या दोघांमध्ये लय बाचाबाची झाली आऊसाहेब. पण कान उघडणीचे परिणाम उलटेच झाले. डोसक्यात राग घालून नेतोजीराव राजांच्या छावणीतनं निघून गेले. काय? असं होणं अशक्य. अहो बहिर्जी, शिवाजी राजे आणि नेतोजीराव हे एकमेकांचे प्रतिबिंब. नेतोजी शरीर तर राजे त्यांचे प्राण. नेतोजी शमशेर तर राजे तिची पोलादी मूठ. असं असताना त्या दोघांमध्ये झगडा. छे छे, आम्ही कल्पना देखील करू शकत नाही. परंतु नेतोजी रागारागानं गेले तरी कुठं? ते काही समजलं नाही आऊसाहेब. ते रागारागानं छावणीच्या बाहेर पडले. कुठं गेले, कसं गेले ते काय बी कळलं नाही. हुजूर, खबर है वह सिवा का सिपा सालार नेतोजी पालकर सिवा से रूट कर चला गया. क्या?
ये कैसे मुमकिन है? नामुमकिन है ये। जो शख्स सीवा का अक्स था, जो शख्स सीवा की छवि था, वो उससे अलग कैसे हो सकता है? नहीं नहीं नहीं, तुमने कुछ गलत सुना होगा, कुछ गलत फहमी हुई होगी तुम्हें। सीवा और नेतोजी एक सिक्के के दो पहलू हैं, वे एक दूसरे से अलग नहीं हो सकते। मेरा यकीन कीजिए हुजूर, खुद उग्रसेन के सामने शिवा और नेतोजी का झगड़ा हुआ। उन्होंने लाख समझाया लेकिन सुलह नहीं हुई। आखिर नेतोजी गुस्से से विशालगढ़ छोड़कर निकल गए। सुभान अल्लाह, वाह, ये तो बहुत अच्छी खबर लाए हो तुम। इसी तरह सारी खबरें मिर्जा से पहले यहां आनी चाहिए। अब उस काफर सीवा की हिम्मत और ताकत और कम होगी। उसका सिपा सालार जो उसे छोड़ के चला गया। यही मौका है उसे सबक सिखाने का। उग्रसेन यहाँ छावनी में पहुंचे? नहीं हुजूर, जैसे ही नेतोजी खफा होकर किले से निकले वैसे ही मैं आपको खबर देने निकल आया। ठीक है, तुम जा सकते हो। मिर्जा, इस मुहिम के सिपा सालार हो तुम, और खबरें तुमसे पहले मुझे मिल रही हैं। ये है मेरी हैसियत। ये अभी भी वक्त है मिर्जा, संभल जाओ। मेरे बताए रास्ते पे चलो तो तरक्की तुम्हारी होगी। मिर्जा ने सीवा को मारने की मुझे इजाजत दी होती, कब का मार दिया होता।